पाय लचकतो, मुरगळतो, मग काही दिवस त्याच्यावर सूज येते, बरेच दिवस त्याच्यामध्ये वेदना असतात, मग सगळ्या तपासण्या नील येतात, मग डॉक्टर सांगतात की ही लिगामेंटल इंजुरी असू शकते. तर लिगामेंटल इंजुरी म्हणजे काय? हे लिगामेंट्स आहेत, हे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आहेत जे बोन्सना एकत्र ठेवण्याचे, त्यांना स्ट्रेंथ, त्यांना ताकद देण्याचे कामं करतात. जेव्हा अचानक स्प्रेन होतो तेव्हा हे फायब्रस टिश्यू तुटतात आणि मग ते बराच वेळ त्याच्यामध्ये पेन्स किंवा त्याच्यामध्ये वेदना ह्या सांध्यांमध्ये राहतात. त्याला लिगामेंटल इंजुरी म्हणतात. लिगामेंटल इंजुरी ही ग्रेड 1 पासून 4 पर्यंत होऊ शकते, म्हणजे माइल्ड टू सिव्हिअर लिगामेंटल इंजुरी होऊ शकतात. पण ज्या ग्रेड 1 ते 3 पर्यंतच्या लिगामेंटल इंजुरी ज्या आहेत ह्या नक्कीच पूर्णपणे रिकवर होतात. कारण काही गैरसमज आहेत की लिगामेंटल इंजुरीला शिवाय लिगामेंटल इंजुरीज भरत नाहीत. पण आयुर्वेदामध्ये काही अशा ट्रीटमेंट्स, थेरपीज सांगितलेल्या आहेत. काही गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाळलात तर लिगामेंटल इंजुरीमधून तुम्ही 100% रिकवर होता, कुठल्याही ऑपरेशन शिवाय. तर ह्या थेरपीज काय आहेत? तर SSPS, PPS आणि CPS ह्यासारख्या थेरपीज ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. हे पोटली मसाज जे सांगितलेले आहेत ते स्नायूंना ताकद देतात, लिगामेंट्स जे तुटलेले आहेत ते रिकवर करायला मदत करतात. पण ह्याच्यासाठी तुम्हाला काही काळ देणं गरजेचंच आहे, कारण हे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, हे स्वतः सुद्धा हील होतात, स्वतः सुद्धा ते एकमेकांना जुळले जातात. पण त्याच्यासाठी तुम्हाला काही काळ त्याला देणं गरजेचं आहे. तसंच काही औषधं आहेत जी खरोखर त्या लिगामेंटवरती काम करतात. तर ह्या औषधांचं सेवन पण तुम्ही 3 ते 6 महिने असं कंटिन्यूस ठेवलात तर लिगामेंटल इंजुरी तुमची पूर्णपणे भरून येते.